मॉर्निंग कधीच झाली आहे. देऊ असंच बसली होती वहिनींकडे. वहिनी पण होत्या, कामं चालू होती. आईने घेतलं होतं बाबूला, दोघांचं चालू होतं, आजीचं आणि नातीचं. आणि देऊ बसली होती मोबाईल बघत. वहिनी पण होत्या. सिद्धीचा मित्र आला होता, सिद्धेश, गणपतीसाठी. आणि आई बसल्या होत्या. जेवण वगैरे झालं होतं. असंच बसलो होतो आम्ही टाईमपास करत आपलं एकमेकांसोबत. छकुली आली होती, छकुलीने घेतलं होतं बाबूला. कामावरून आज लवकर आली होती. आज थोडा त्यांचा प्लॅन होता मेकअपचा वगैरे, कारण छकुली आमची म्हणजे अंकिता मेकअप आर्टिस्ट आहे. तर आज असंच त्यांचं हे होतं. नंतर मग आम्ही असंच चहा ठेवला होता आणि मस्त वडापावचा बेत झाला. आणि हे बघा हेअरस्टाईल तुम्ही बघू शकता. छकुली हेअरस्टाईल करते आहे देवची. आणि मग नंतर हेअरस्टाईल नंतर मेकअप होता. तर मेकअप फायनल स्टेजला होता. त्याच्यानंतर साडी नेसायची होती. तर हा देवचा फायनल लुक आहे. माझी गौराई कशी दिसते, एकदम क्युटी पाय. आणि असंच मग होती. डॅडाची वाट बघत होता. फायनली डॅडा आला कामावरून आणि डॅडाला सरप्राईज द्यायचं होतं साडी घातलेली ते. आणि मग डॅडा पण बघत होता त्याच्या बेबीकडे की किती लवकर मोठी झाली आहे. आणि आमचं टफ्फी मग मध्येच. त्याच्यानंतर बाबूचं, डॅडीचं, आजीचं चालू होतं आपलं. लहान बाळात वेळ कधी जातो कळतच नाही. आईने पोळा बनवला होता चण्याच्या पिठाचा. नंतर मग आरती वगैरे केली आम्ही बाप्पाची. सगळेजण होतो आरतीला. मन अगदी प्रसन्न वाटत होतं. पिंका पण होती आमची. आरती चालू होते. वहिनीने घेतलं होतं बेबीला आरती चालू असताना. बाप्पा आमचा अगदी गोड दिसतोय. छकुली आमची मेकअप आर्टिस्ट अंकिता मांजरेकर. आणि असंच मग दिवस आमचा होता. सकाळपासून संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. आणि तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहे आमची छकुली, तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. मी डिटेल्स देईन तिच्या. आणि आमची देऊबाई. तर असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.